भारतीय अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतातील उत्पादन, वितरण आणि उपभोग यांची संपूर्ण व्यवस्था. ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. खाली तिचे प्रमुख मुद्दे दिले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक. कृषी क्षेत्र, ॲग्रिकल्चर सेक्टर. सुमारे 40% लोकसंख्या या क्षेत्रात काम करते. गहू, भात, ऊस, कापूस, डाळी, भाजीपाला ही प्रमुख पिके आहेत. अर्थव्यवस्थेचा पाया कृषी क्षेत्रावरच आहे. उद्योग क्षेत्र, उत्पादन क्षेत्र म्हणजे कारखाने, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्स्टाईल्स, औषधे, वाहन निर्मिती इत्यादी. मेक इन इंडिया योजनेमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. सेवा क्षेत्र, IT, बँकिंग, शिक्षण, पर्यटन, आरोग्यसेवा या क्षेत्रात भारत जगात अग्रस्थानी आहे. GDPमध्ये सर्वाधिक योगदान देणारे क्षेत्र हेच आहे, म्हणजे 50% जास्त. भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये. मिश्र अर्थव्यवस्था, पब्लिक प्लस प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रात कामकाज. जलद वाढणारे सेवा आणि डिजिटल क्षेत्र. मोठी लोकसंख्या म्हणजे मोठी कामगार शक्ती आणि बाजारपेठ. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडियासारख्या योजना विकासाला हातभार लावतात. भविष्यातील आव्हाने आणि संधी. आव्हाने: बेरोजगारी, महागाई म्हणजे इन्फ्लेशन, ग्रामीण भागातील दारिद्र्य, शिक्षण आणि आरोग्यसेवा सुधारणा. संधी: तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्र, हरित ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, तरुण लोकसंख्या म्हणजे यंग पॉप्युलेशन ॲडव्हान्टेज.